एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास आला. शेवटचा दिवस, आता निघायचं पुण्याला. सो चला ब्रेकफास्ट करूया मस्तपैकी आणि एक दोन मीटिंग्स आहेत त्या करू आणि निघूया पुण्याला. रात्री संध्याकाळी 5ची फ्लाईट आहे, 5:30ची फ्लाईट आहे. सो रात्री मुक्काम आजचा. सो बॅग भरलेली आहे, रूमला बाय बाय म्हणलेलो आहे. 4-5 दिवसासाठी आपलं जे घर होतं म्हणजे ह्या हॉटेलची रूम स्मरणा सोडून आता इथल्या 1-2-4 मीटिंग करून आपल्याला जायचं आहे बॅक टू पुणे. पुण्याला खूप पाऊस आहे असं म्हणतात. सो होप आमची फ्लाईट चालू होईपर्यंत पाऊस थांबलेला असेल आणि आम्ही सुखरूप संध्याकाळी घरी पोहोचलेलो असू, घरची तूप रोटी खायला. तो आता चेकआउट केलेला आहे आणि निघालो आहे बिझनेस बेला. सरांची मीटिंग आहे, तिकडे मीटिंग करून तिथे जरा फिरून माघारी येऊन एअरपोर्टला जायचं आहे. सो लेट्स मूव टू बिझनेस बे. सो आता आपण निघालो आहोत बिझनेस बेमध्ये. तिथे एक आपली बिझनेस मीटिंग आहे. बिझनेस बेमध्ये हॉटेल कामत आहे. त्या कामत हॉटेलमध्ये आपण एक दुबईचेच पर्सन आहेत त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सो अशा प्रकारे दुबईमधला आजचा आहे शेवटचा दिवस. दुपारी आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला. या मीटिंगनंतर आपण जाणार आहोत हॉटेलला आणि हॉटेलनंतर डायरेक्ट तिथून एअरपोर्टला. सो 4 दिवस बघता बघता संपलेले आहेत. असं कॉन्फरन्समध्येच 2 दिवस गेले आणि 2 दिवस नंतर मीटिंगमध्ये. सो छान, यावेळेससुद्धा दुबई छान वाटली. नेहमीप्रमाणेच आपल्याला मागच्या वेळेसारखीच. मागच्या वेळेस आपण सगळे टुरिस्ट डेस्टिनेशन फिरले, पण यावेळेस आपण फक्त बिझनेस मीटिंग्स केलेले आहेत. सो चला जाऊया बिझनेस बेला. ही दुबई फ्रेम जाता येताना दिसते, बुर्ज खलिफा, सगळ्या गोष्टी आता उद्यापासून मिस होणार आहेत आपल्या. सो चला जाऊया हॉटेल बिझनेस बे आणि हॉटेल कामतमध्ये करूया मीटिंग. किती वेळाही विमानात बसलं तरी आपण विमानाकडे जसं बघतो तसंच किती वेळाही बुर्ज खलिफा बघितला तरी बुर्ज खलिफा हे आयकॉनिक आहे दुबईचं. त्यामुळे जाता येताना जेव्हाही बुर्ज खलिफा लांबूनसुद्धा दिसला तरी अरे बुर्ज खलिफा, अरे बुर्ज खलिफा असं अजूनही मनामध्ये होतं आहे. सो चला, तर बुर्ज खलिफा बघितलेला आहे. यावेळेच्या ट्रिपमधलं बुर्ज खलिफाचं हे शेवटचं दर्शन. चला भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये बुर्ज खलिफाला. आता पुन्हा बिझनेस बे इकडे आलेलो आहे. सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया की कामत हॉटेलला मीटिंग करायची आहे. सो लेट मूव टू कामत. सो बिझनेस बेमध्ये पोचलेलो आहे. ही लॉबी आहे.
बिझनेस बेची. आणि आता कामत हॉटेल आलेलं आहे. कामत हॉटेलमध्ये आतमध्ये जाऊया, मस्त मीटिंग करूया कॉफी घेऊन आणि त्यानंतर मस्तपैकी काहीतरी ब्रेकफास्ट करूया. सो ही कॉफी आपण घेतली आहे आणि आता करूया ब्रेकफास्ट. सो आहे उत्तप्पा. उत्तप्प्यावर सुद्धा ताव मारलेला आहे. थोडा ठीक होता, एवढा खास नव्हता, तरी पण पोट भरायला योग्य होता. बिझनेस बेमध्ये कामत हॉटेलमध्ये मस्त ब्रेकफास्ट, मीटिंग सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता निघूया, हॉटेलला जाऊया. चेकआउट तर केलेलं आहे, तिथून जाऊया एअरपोर्टला. सो परत लवकर यायची गरज पडेल कारण खूप छान कनेक्ट मिळत आहेत. काहीतरी मोठं व्हायची शक्यता आहे. ही बघा अजून एक युनिक बिल्डिंग. इथं बऱ्याच बिल्डिंग तयार होत आहेत, बऱ्याच बिल्डिंग तयार झालेल्या आहेत, पण प्रत्येकाचं इन्फ्रास्ट्रक्चर मात्र युनिक आहे. आणि हा परत बुर्ज खलिफा. सो चला जाऊया हॉटेलवर. आता हॉटेलला जायचं आणि निघायचं आहे आपल्याला एअरपोर्टसाठी. सो लेट्स गो टू स्मना हॉटेल. तो दुबईला बाय बाय म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि आपण निघालो आहोत एअरपोर्टकडे रवाना होत आहोत हॉटेलमधून. सो चला जाऊया एअरपोर्ट, दुबई एअरपोर्ट टर्मिनल 1. वॅट रिफंड घ्यायचा आहे. बघूया कशी प्रोसिजर आहे, काय आहे. वॅट रिफंड घेऊया आणि निघूया घरला. आलेलो आहे. वॅट रिफंडच्या इथे सगळं दाखवलेलं आहे. सो जाऊया आतमध्ये. पहिलं तर बोर्डिंग करायच्या अगोदर चेक इन बॅगेज देऊया आणि आज जाऊन इमिग्रेशन करून हळूहळू पुढं जाऊया. वॅट रिफंड कॅश मागितलेली आहे, बघूया काय होतं ते. बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आता इमिग्रेशन सिक्युरिटी चेक करून गेटपाशी जाऊन निवांत बसायचं आहे. सो चला जाऊया, हळूहळू गोष्टी क्लिअर. इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक एवढं फास्ट आहे की ते नुसते डोळे बघितले की डोळे बाग म्हणून ते लगेच बाहेर काढतात. डोळे बघितल्यावरच ओळखते आपल्याला दुबई. आपले डोळे आता इथं स्कॅन झालेले आहेत रेटिना. सो एकदम फास्ट सिक्युरिटी चेक सगळं झालेलं आहे. आता इथल्या ट्रेनमध्ये बसूया आणि आपल्या गेटवर जाऊन आराम करूया. सो अल्ट्रा फास्ट. एअरपोर्ट मेट्रोमध्ये बसलो आहोत. आता आपल्या गेट्स जे आहेत डी तिकडे आपण जायला निघालो आहोत एअरपोर्ट मेट्रोमध्ये. वर पोचलेलो आहे, म्हणजे उतरलेलो आहे मेट्रोमधून. आता जाऊया आणि बघूया कुठलं गेट आहे, कुठे आपल्याला जायचं आहे. अजून वेळ आहे खूप, पण ते गेट नंबर अनाऊन्स झाल्यावर तिकडे जायला. ही गाडी कुठली आहे ओळखा पाहू आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून गेट अनाउन्समेंट व्हायची आहे तोपर्यंत वर रेस्टॉरंट्स आहेत, फूड कोर्ट आहे, तिकडे जाऊन बघूया काय काय आहे, काय खायचं काय प्यायचं. विल सी. ही आपल्याला काय टेस्ट ऑफ इंडिया असं लिहिलं आहे. सो बघूया टेस्ट इंडियाची आहे का नाही आहे. सो चला जाऊया आणि पाहूया.
दुबईमधलं शेवटचं पेयपान कॉफी ॲट टेस्ट ऑफ इंडिया. सो जरा इंडियाची टेस्ट घ्यायला तर इंडियामध्ये जाऊया, पण इंडियाची टेस्ट दुबईच्या धर्तीवर आपण इथे घेऊया. सो चिअर्स कॉफी. सो घरून आणलेलेच म्हणजे ठेपले खाल्ले, एक मस्तपैकी कॉफी झालेली आहे. आता जाऊया आपल्या जागेवर बसूया. अजून गेट आपलं अनाऊन्स व्हायचं आहे, 4 वाजता गेट करणार आहे, कुठून जायचं आहे ते. तोपर्यंत आपल्या जागेवर बसू आणि वाट बघू गेट अनाऊन्स व्हायचं. सुरू झालेलं आहे, फायनल कॉल आहे. जाऊया आतमध्ये, बसूया सीटवर आणि निघूया पुण्याकडे. आता फ्लाईटमध्ये बसूया आणि पुण्याकडे निघूया. येस, विंडो सीट आलेली आहे, त्यामुळं आज दिवसा असल्यामुळं ढग बघायला मिळणार आहेत. ढगात जाऊया, ढगात इन क्लाउड. बसलेलो आहे आपल्या प्लेनमध्ये. सो लेट्स फ्लाय टू पुणे. हे PIA लिहिलेलं पाकिस्तानचं विमान मी पहिल्यांदा बघितलं आहे. आतमध्ये मी पाहिलं की पाकिस्तानला इस्लामाबाद आणि कराचीला जाणाऱ्या फ्लाईट लागल्या होत्या, पण हे पाकिस्तानचं विमान पहिल्यांदा बघायचा योग आलेला आहे. एअरपोर्टवर बसल्यावर एअरपोर्टच्या खिडकीतनं हे पाकिस्तानचं विमान दिसलेलं आहे. हा रनवे आहे दुबई एअरपोर्टचा. चला आता विमान आपलं निघालं आहे. चला घेऊया टेक ऑफ डायरेक्ट टू पुणे. झालेलो आहे पुण्यामध्ये. आता पुण्यामध्ये पहिल्यांदा आपण इमिग्रेशन करणार आहोत. इमिग्रेशन बॅग कलेक्ट करूया आणि पुढे जाऊया. सो लेट्स डू. क्लिअर झालं आहे, पण मोबाईल मात्र फ्लाईटवर राहिलेला आहे एक. सो आता सगळं क्लिअरन्स झाल्यावरच आपल्याला मोबाईल मिळेल. मोबाईल मिळाला की इथून निघूया. सो वाट बघतोय आता काय मोबाईल मिळायची. राहिला होता तो आपल्याला मिळालेला आहे. त्या इंडिगोच्या लोकांनी आणून दिलेला आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. इझिली त्याने आणून दिला, लवकर आणून दिला, त्यामुळं वेळ वाचला. सो आता गाडी येते पिकअपला, गाडीत बसूया आणि निघूया.